सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ माणगाव येथील ऋतिका पालकर नाईक यांनी नदीपात्रामधील समुद्र किनाऱ्यावरील दगडांना आपल्या कलाकृतीचं माध्यम म्हणून निवडलेलं आहे। याच कलेमधून त्यांनी गणरायाची प्रतिकृती साकारलेली आहे। पाहूया। जी ऋतिका पालकर नाईक माझ्यासोबत आहे, तिच्याकडे मी जातोय, तिला विचारतोय की ऋतिका हे तू कसं केलंस, कशा पद्धतीने केलंस, एवढं दुर्मिळ तू कसं काय फिरून एवढे सगळे अगदी 20-25 सेकंदाच्या आतमध्ये ती गणपती बनवते। हे जे छोटे 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 दगड आहेत ते दगड ती जोडून ती बनवते, म्हणजे कुठेतरी एक वेगळं काहीतरी पाहण्यासारखं आज आपण तिच्याकडे पाहण्यात जाणार आहोत। मी जातोय थेट तिच्याकडे, ऋतिकाकडे। ऋतिका, काय सांगशील, कशा पद्धतीने हे करतेस तू? नमस्कार। माझ्या ज्या आर्ट आहे त्याला स्टोन अँड पेबल आर्ट असं म्हणतात। यामध्ये मी जे दगड वापरते वेगवेगळ्या प्रकारचे ते सगळे नॅचरल स्टोन्स आहेत। म्हणजे आपण जे नदी किनारी किंवा समुद्रकिनारी असे जे स्टोन्स आपल्याला मिळतात ते कलेक्ट करून मी ही कला जोपासलेली आहे। याची खासियत अशी आहे की यामध्ये जे मी स्टोन्स वापरलेले आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याला कलर केलेला नाही आहे। त्यांचा ओरिजिनल कलर आणि दुसरी गोष्ट त्यांचा शेप अबाधित ठेवून नॅचरल जसा मिळाला आहे तसा मी वेगवेगळ्या कलाकृती साकारते। त्यामुळे विषय असा आहे की समजा मी एखादी थीम बनवली, जशी की आता मी गणपतीची थीम बनवली आहे, तर सेम दुसरी थीम बनवली गणपतीची, तर एक्झॅक्ट तसा पीस तयार होत नाही। कारण आपण जो दगड वापरतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्विंग केलेलं नाही आहे। आपण कार्विंग करून वेगळा एक्झॅक्टली तसा पीस बनवू शकतो, पण या विषयामध्ये असं होत नाही। त्याच्यामुळे जरी थीम सेम असली गणपतीची तरी आर्टवर्क जे बनतं ते एक्झॅक्टली डिफरंट युनिकच बनतं। नक्कीच, पण मला एक सांगशील की हे जे दगड आहेत ते तुला कसं काय समजतं की तो बरोबर तोच दगड आहे, तोच दगड तिथे लावला जाणार, हे कसं काय शोधतेस? यामध्ये दोन गोष्टी होतात। एक तर पहिल्यांदा जेव्हा मी दगड बघते तेव्हा असं क्लिक होतं की अरे हां, याचा वापर असा होऊ शकतो, किंवा मग आपल्याला डोक्यात एक थीम असते की मला बाबा गणपती बनवायचा आहे किंवा मला कृष्ण बनवायचा आहे, तर आपल्याला साधारण माहिती असतं की कृष्ण बनवायचा म्हटल्यावर त्याची बैठक कशी असते किंवा त्याला मोरपीस लागतं, मग ते मोरपीसचा कसा आपल्याला आकार मिळेल, अशा पद्धतीने मी म्हणजे दोन्ही प्रकारे मी दगड शोधते। आपण पाहूया। ऋतिका, मला दाखव ना, तू हा गणपती कसा बनवशील। आता ऋतिका आपल्यासमोर हा जो गणपती आहे तो कसा, जे दगड ठेवलेले आहेत, हे जे दगड आहेत ते ऋतिका लावत चालली। बघा कसे ऋतिका बनवते ती, म्हणजे फार बघण्यासारखं आहे आणि एकदम दुर्मिळ आहेत। आणि हे जे दगड आहेत ते दगड अगदी ऋतिकाने समुद्रकिनारी, नदीकिनारी असं फिरून हे करून हे केलेले आहेत आणि त्या पद्धतीने ऋतिका आता ते बनवते दगड। म्हणजे थोडक्यात आपल्याला ते दाखवते की हा जो गणपती आहे तो कसा बनवते। अगदी गणपतीच्या दिवसामध्ये ऋतिका हा गणपती तयार करते, म्हणजे जवळजवळ 20-25 सेकंदामध्ये तिने हा गणपती तयार करायला घेतला आहे। म्हणजे खरोखरच ही ऋतिकाची जी कला आहे ती दुर्मिळ आहे, पाहण्यासारखी आहे आणि राज्यभरात ठिकठिकाणी तिने हे असे गणपतीचे हे करून दाखवलेले आहेत। आणि ऋतिकाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा आत्ताच आपण पाहिला बघा, हा ऋतिकाने जो गणपती आहे तो गणपती कशा पद्धतीने बनवला आहे आपण सगळ्यांनी पाहतोय। नक्कीच खरं सांगायचं झालं तर ऋतिका ही जी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तिच्या आईवडिलांकडून तिने हे सगळे बोध घेतलेले आहेत आणि ऋतिकाने आतापर्यंत चांगले चांगले अवॉर्ड्स मिळवलेले आहेत। आणि ऋतिकाला पुढे काय करायचं आहे, खरोखरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या काही मुली आहेत त्यांनी ऋतिकाच्या पावलावर पाऊल ठेवून जर हे असं काम केलं तर मुलींना मात्र फार मोठी संधी होईल। गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।